पहिल्या बॉल साठी झाल्या पाहिजेत. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफला फिल्डर आहे आणि सरळ गेलाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. जे जे प्रेक्षक इथे दाखल झाले, जे जे पाहुणे दाखल झाले, त्या सगळ्यांनीच म्हटलं असेल की या मैदानावरती भरपूर धावा तुम्हाला बघायला मिळतील आणि त्याची सुरुवात चौकाराने होत असताना वेगवान बॉल हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. डॉट बॉल. एक चांगलं कमबॅक विशालचं बघायला मिळतंय. 4 षटकांची मॅच आहे. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय, कारण खेळाडू उपस्थित नव्हते, अशा वेळेस खानाव टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॉलिंगसाठी इन्व्हाइट केलं आणि कमबॅक करतोय विशाल. वर पिच बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कव्हरला. भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये होता, परंतु एक सिंगल इथे ऍड होते आणि धाव फलक खानाव टीमचं पोहोचतंय 5 वरती. 5 धावा. चांगलं कमबॅक करतो विशाल भिलवली टीमसाठी. भिलवली टीमचा जर आपण विचार केला तर भरपूर मोठमोठ्या स्पर्धा या गावामध्ये तुम्हाला दिसत असतात. आदिवासी समाजाच्या एक मोठं आयोजन असतं या गावाकडून. फुल टॉस बॉल, यू मिस आ विल डेफिनेटली हिट, आणि तिथे मात्र फलंदाज होते बाद. थँक्यू 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 डीजे. कमबॅक करतो आपल्या भिलवली टीमसाठी, कारण पहिला बॉल अगदी त्यांनी पुढ्यात टाकला, तो सरळ डाऊन द ग्राउंड चौकार मारण्यात आला. त्यानंतर डॉट बॉल आला, त्यानंतर आली सिंगल आणि त्यानंतर आता विकेट देखील मिळवते. म्हणजे एकूण आपण जर एकंदरीत विचार केला या षटकाचा तर चेंडू संपलेत ते 4 धावा झाल्या त्या 5 आणि एक विकेट मिळाली आहे ते भिलवली टीमला. चांगली सुरुवात. एक आता इथून मोठा फटका आला, कारण 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुनश्च वापसी होईल खानाव टीमची या मॅचमध्ये. खोलात टाकलेला बॉल, चांगला फटका, वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने, तिथे थोडासा चकला क्षेत्ररक्षकाने. क्रिकेटमध्ये चुकीला माफीच नाही, हा चौकार. इथे मात्र हलकीशी अपील आणि आणखी एक फलंदाज बाद. LBWचा शिकार ठरतोय आणि फलंदाज बाद होईल धीरज. कुणाला जर आस्वाद घ्यायचा असेल तर आपण तिथे जा. बरोबर आमच्या व्यासपीठाच्या समोर मयूर पवार देखील सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. पहिलं षटक संपलंय, धाव फलक जाऊन पोहोचलोय 9 वरती. 2 गडी बाद झालेत. चांगली सुरुवात मिळाली आहे दोन्ही टीमला. धावा जरूर आल्यात, परंतु सातत्याने विकेट देखील मिळालेत भिलवली टीमला. आणि आता बॉलिंगसाठी आलाय नितेश. फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन देखील संपलेत. 5 सीमारक्षक 30 सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता. एक डीप कव्हरमध्ये आहे, एक लॉंग ऑफमध्ये, एक लॉंग ऑनमध्ये, एक मिड विकेटमध्ये, एक स्क्वेअर लेगमध्ये. और पिच बॉल स्लाइस कट करत असताना डॉट बॉल. विजय आमचे कलोत्यावरून मॅचचा आनंद घेतात. खानाव टीमला त्यांनी शुभेच्छा दिल्यात, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. मला असं कलोते टीम देखील तुम्हाला खेळताना दिसेल विजयचीच. त्या मॅचसाठी त्यांना खूप सारे शुभेच्छा. सलगचे 2 डॉट बॉल आलेत. चांगलं कमबॅक होत असताना या मॅचमध्ये भिलवली टीमचं.
पहिल्याच सामन्यामध्ये. आणि एक चांगला बॉल हलकीशी कट केली पॉईंटच्या दिशेने. एकच धावेतून मिळती आहे आणि या एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 10 धावा धावफलकावरती. तनुजा क्रिकेट संघ बीड खुर्द आणि सन्माननीय सुधाकर भाऊ फाउंडेशन आयोजित मैत्री चषक 2025चं देखणं आणि दिमागदार आयोजन. सगळ्यांनी जे स्वप्न बघितलं होतं ते सत्यामध्ये उतरत असताना पोलचा फटका अपरेश लागली होती आणि तिथे शॉट फाईन लेगला आपण बघतोय. कॅच सोडण्यात आली आहे आणि एक सिंगलच मिळते या चेंडूवरती आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. प्रसाद पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी त्यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. प्रसाद पाटील यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. बाहेरची कडा पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते. 2-2 क्षेत्ररक्षक पाठमोरी. चेंडू थांबत नाहीये. हा येतोय चौकार. धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती येत असताना पहिल्या षटकामध्ये आल्या 9 धावा. या षटकामध्ये अद्याप आल्या 6 धावा. एक चौकाराच्या मदतीने पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेने. फक्त दिशा दाखवली खरं तर आणि तिथे हलकीशी अपील करण्यात आली आहे आणि फलंदाज इथे होते 5. बॅटिंग करण्यासाठी गेलाय अविनाश. अविनाश गेला बॅटिंग करण्यासाठी. आदिवासी समाजातील हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. या वर्षी आदिवासी समाजाचं क्रिकेट फार मी म्हणेन भरपूर उंचावरती गेलंय. कित्येक स्पर्धा कर्जत असेल, पनवेल असेल, खालापूर असेल, सुधागड असेल, कित्येक चांगले संघ तुम्हाला फाईट करताना दिसत असतात या विभागातले, या समाजातले. अजय बसमा हे नाव विसरून चालणार नाही खरं तर. माथेरानचा हिरा, कोहिनूर हिरा ज्याने रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील बाईक घेतली ॲज अ बेस्ट फिल्डर. या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं असतं, कारण यावर्षी भरपूर ठिकाणी आदिवासी लॉटचे संघ तुम्हाला बघायला मिळतात. त्याचं कारण आहे की एक वेगळं स्टँडर्ड या सगळ्या समाजातील खेळाडूंनी, या सगळ्या संघांनी सेट केलं आहे. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मिस टायमिंग आहे. गोलंदाज स्वतः चेंडू खाली आलाय. सोपी झेल. फलंदाज बाद. जे 4 षटके संपली. नेक्स्ट मॅच ज्याचे आहे त्याने टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. जसे 4 षटकं संपतील पुढील मॅचचे दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. वनवे आणि लोणावळा टीम. जसे 4 षटकं संपतील आपण टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. जर दिलेल्या वेळेमध्ये तुम्ही आले नाहीत तर मग मॅचचे षटकं आम्ही कमी करू, याची नोंद आपण घ्या. वनवे आणि लोणावळा जसे 4 षटकं संपतील टॉससाठी यायचं आहे. प्रथम तुमची प्रवेश फी तुम्ही जर आला असेल तर नोंदवून घ्या, जमा करा आणि नंतर आपण टॉस करू. सो दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठाच्या दिशेने त्वरित यावं. धावफलक पोहोचलोय 15 वरती. भरपूर प्रेक्षक मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेत असताना, कारण या परिसरामध्ये पहिली रजनी स्पर्धा आहे आणि हा मान मिळालाय खरं तर तनुजा क्रिकेट संघ बीड खुर्दला. मैत्री चषकाचं आयोजन त्यांनी केलंय या भव्य दिव्य मैदानावरती. वेगबॉन बॉल जसा आला तसा फेकून दिलाय लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे. या स्पर्धेमधला पहिला षटकार. भरपूर चेंडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये गुल होताना बघायला मिळतील, कारण परिसीमा या मैदानाच्या अगदी नजदीक आहे
आणि अशा वेळेस मोठमोठे फटके तुम्हाला संपूर्ण 4 रात्रीमध्ये नक्कीच एन्जॉय करता येतील. या 6 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलाय 21 धावा. 21 धावा. लोणावळा टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. मी वन वे टीमला विनंती करतो की आपण सुद्धा या. आपला कॅप्टन पाठवा. प्रथम आपण प्रवेश इथे निश्चित तुमचा करू आणि जशी 4 षटकं संपतील आपण लगेच टॉस या ठिकाणी करणार आहोत. रामदासचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. लेडिंग एज शॉट फाईन लेगचा फिल्डर शॉट स्क्वेअर लेगला पोहोचला परंतु तिथे मिसफिल्ड बघायला मिळाली. स्क्वेअर लेगचा फिल्डर पोहोचतोय फाईन लेगच्या रिझनमध्ये. 2 धावा कंप्लीट होत असताना या चेंडूवरती या 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 23 वरती. 23 धावा धावफलकावरती येत असताना 4 षटकांचे मॅच. किमान 40-45चा आकडा रजनी स्पर्धेमध्ये चॅलेंजिंग ठरू शकतो. खानाव टीमला तिथपर्यंत पोहोचावं लागेल या मॅचमध्ये. हाफ ट्रॅकर बॉल डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. व्ही शेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हरचा फिल्डर तिथे पोहोचला मिड ऑफला. एकच धावेतून मिळते आणि या एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 24 वरती. 24 धावा. पहिलीच मॅच प्रेक्षकांच्या माहितीसाठी भिलवले आणि खानाव या 2 टीम दरम्यान. ओव्हरपिच बॉल मोठा फटका. खरं तर मारायचा होता. एलिव्हेशन मिळत नाहीये. भरपूर चेंडू हवेमध्ये आणि तिथे कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमी म्हणत असतो. इथे कॅच ड्रॉप होते. 2 धावा मिळतात खानाव टीमला. प्रत्येक धाव क्रिकेटमध्ये महत्वाची. या 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 26 धावा. 26 धावा धावफलकावरती येत असताना तिसरं षटक मार्गस्थी. केटीसी लाईव्हची टीम या स्पर्धेमध्ये टेलिकास्टिंग करते. संपूर्ण ही स्पर्धा जगभरामध्ये पोहोचवते 2 कॅमेरा सहित. त्यांचं देखील स्वागत आपण इथे करतोय. पिच बॉल डाऊन द ग्राउंड मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. षटक क्रमांक 3 संपण्याचा इशारा पंच आम्हाला दाखवत आहेत आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल 26 धावा धावफलकावरती. चला लोणावळा टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. आपण वन वे टीमला विनंती करूया की आपण आपला कॅप्टन आमच्या व्यासपीठावरती पाठवा प्लीज. वन वे टीम आपला कॅप्टन आपण पाठवा. शेवटच्या षटकामध्ये आलाय गोलंदाजी मार्कवरती सुहास. लेफ्ट हँडेड बॉलर सुभाष आलाय आणि हा चांगला बॉल बघायला मिळतोय. लेफ्टी बॉलर स्लॉगरच्या षटकामध्ये पहिलाच बॉल निर्धाव टाकण्याचं काम मात्र इथे केलंय बिलवली टीमच्या बाजूने. 26 धावा धावफलकावरती. मोठे फटके येण्यापासून थांबवतोय खरं तर सुभाष. अद्याप चांगली गोलंदाजी राहिली मी म्हणेन, कारण विशालने चांगलं षटक टाकलं. 2 विकेट्स त्याने मिळवल्या. 9 धावा त्याने खर्च केला. त्यानंतर नितेश आला. त्याने देखील चांगलं षटक टाकलं. एक चौकाराचा मार त्याने जरूर खाल्ला परंतु 6 धावा दिल्या. त्यानंतर रामदास आला. रामदासने एक षटकार खाल्ला तरी देखील त्याने 11 धावा दिल्या. आणि त्यानंतर सुभाष देखील चांगली कामगिरी करतोय. ओव्हरपिच बॉल चांगला फटका मिड विकेट आणि लॉंगांच्या गॅपमध्ये आलाय. हा उत्तुंग असा चौकार. बघा तिथे रेलिंगच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत बाहेर या. आपण रेलिंगच्या आतमध्ये जे जे प्रेक्षक तिथे आहेत ना सगळ्यांनी बाहेर या. जे खेळाडू आहेत त्याच्या डाव्या साईडचे प्रेक्षक सगळे बाहेर या. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग फटका बघायला मिळाला. डॉट बॉल मात्र येतोय. चांगली गोलंदाजी मी म्हणेन सुभाषची. थांबून ठेवण्याचं काम करतोय. चौकार जरूर आला त्याच्या विरोधामध्ये तरी देखील तो कमबॅक मात्र या मॅचमध्ये करतोय. पहिलीच मॅच खानाव विरोधामध्ये भिलवले या पोलची ही पहिली लढत. ओव्हरपिच बॉल स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल. जसे जसे डॉट बॉल येतात या मॅचमध्ये पक्कड मात्र मजबूत केली जाते ती भिलवले टीमच्या बाजूने. शेवटचे काही चेंडू शिल्लक. फुलटॉस बॉल. बॅटची कडा आतली कडा घेऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. विशाल तिथे होता. रनआउटची संधी. इथे रनआउटची विकेट मिळेल आणि फलंदाज बाद होईल.
गणेशजी केदार यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील मी स्वागत करतोय. मी माधव पवार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करावा. गणेशजी केदार यांचा सन्मान आम्ही इथे करतोय. संदेश बाद होतोय, रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस करतोय. धावा आल्याच नाहीत या षटकामध्ये, एक चौकाराचा मार वगळला. गणेश केदार यांचा सन्मान आम्ही इथे करतोय. इथे चांगला फटका गेलाय सीमारेषेच्या पलीकडे, शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार आणि 4 षटकांचा खेळ देखील येथे समाप्त होते. धावफलक पोहोचेल 36 आणि 37चं टार्गेट सेट केलंय ते भिलवली टीम समोर. डीजे बघा, जी वेळ आम्ही तुम्हाला दिली तिथे त्या वेळेमध्ये तुम्ही उपस्थित राहा, कारण आज भरपूर सामने आहेत. सो शिस्त क्रिकेटमध्ये असणं गरजेचं आहे. गणेशजी केदार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. सेकंड लढत लोणावला आणि वनवे. देवांश 11 म्हणजे राजेशजी पार्टे यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात वनवे टीमला. वनवे टीमने टॉस जिंकला. देवांश 11 वनवे टीम. आणि निर्णय काय, बॅटिंग आहे का? येस, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय देवांश 11 वनवे टीमने. टार्गेट आहे 24 बॉलमध्ये 37चं. वनवे टीमने टॉस जिंकला नेक्स्ट मॅचचा आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केले ते लोणावला बॉईज या टीमला. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग या सगळ्या विभागाचा इथे दाखल झालाय, त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. हे आयोजन कसं केलंय बीडवाडी टीमने, हे मैदान कसं केलंय, कशी लाईट्स आहे, या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी प्रेक्षकाला, ते खेळाडू कसे खेळतात त्यांचा खेळ पाहण्यासाठी इथे प्रेक्षक वर्ग दाखल झाला, त्या सगळ्यांचंच मनपूर्वक स्वागत. विशाल आणि त्याच्या बरोबरीने नितेश ही सलामीची जोडी आणि बॉलिंगसाठी आलाय रवी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिलं षटक घेऊन आलं रवी. 24 चेंडूमध्ये 37 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. चांगली गोलंदाजी खरं झाली भिलवली टीमची आणि आता 37 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम बघायला मिळेल. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या मोठी छोटी नसते, तुम्हाला त्याचा पाठलाग करावाच लागेल. सुरुवात तुमची चांगली होणं गरजेचं असेल. या षटकामध्ये एक लॉंग ऑफ आणि एक मिड विकेटने सुरुवात करतोय रवी. खोलात टाकलेला बॉल शॉट मिड विकेटला, फिल्डर तिथे आहे इन सर्कल 38 सर्कलच्या आतमध्ये फील्ड होणं गरजेचं होतं, तिथे मिसफील्ड झाली. 2 धावा आणि 2 धावसंख्येने अकाउंट खुलं करतोय तो भिलवलेचा संघ. प्रसाद पाटील यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. प्रसाद पाटील आपण या आमच्या व्यासपीठावरती, आपलं सहर्ष स्वागत. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्यात. विशालने आपलं अकाउंट खुलं केलंय. मिसफील्डच्या त्या 2 धावा, या धावा कुठेतरी वाचवाव्या लागतील खरं तर खानाव टीमला. हाफ ट्रॅकर बॉल, चेंडू बराच वेळ हवेमध्ये, कॅच कंप्लीट करण्याचे चान्सेस खरं तर कमी होते, परंतु तिथे कॅच ड्रॉप होत असताना एक धाव मिळते. 3 धावा धाव फलकावरती. विशालवरती सगळ्यांच्याच नजर आहेत, कारण विशालने गोलंदाजी करत असताना चांगली सुरुवात मिळून दिली. 2 विकेट्स घेतल्या, 90 धावा खर्च केल्या. त्यानंतर बॅटिंग करत असताना संघाला सुरुवात मिळून देतोय. 3 धावा धाव फलकावरती.
प्रसाद पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी रितेशला विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण त्याचा सन्मान इथे मुख्य व्यासपीठावरती करावा. इथे चांगला फटका लॉंग ऑफला, लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे चौकार. सात या आकड्यावरती. चांगला फटका मिडॉनच्या बाजूने लॉंगॉनच्या दिशेने मिड विकेटचा फिल्डर लॉंगॉनला पोहोचतोय. तिथे थोडीशी मिसफील्ड आणि त्याचा फायदा लगेचच उठवला भिलवली टीमने. चिकी सिंगल होती तिथे डबल दुहेरी धाव मिळते आणि या धाव फलकावरती 2 ने पुढे जाईल. 9 धावा धाव फलकावरती. 9 धावा 37 धावसंख्येचा पाठलाग इथे सुरू आहे. प्रसाद पाटीलचा जो बॅनर आहे मैदानामध्ये जर त्याला चेंडू हिट झाला डायरेक्ट तर 500चा कॅश प्राइज दिला जाईल प्रसाद पाटील यांच्याकडून. जर बॅनरला चेंडू हिट झाला तर. चांगला फटका डाऊन द ग्राउंड मिडॉनच्या बाजूने लॉंग ऑनला फिल्डर तिथे आहे. सिंगलच मिळते. डाऊन द ग्राउंडचा चांगला फटका बघायला मिळाला. धाव फलक पोहोचला तर डबल फिगरमध्ये 10 धावा. अजूनही 27 बनवायची तिथून सामना जिंकण्यासाठी. फिल्डिंगमध्ये आता रस्सीकेच करावी लागेल खानाव टीमला. या मॅचमध्ये थोडंसं एफर्ट्स टाकावे लागतील कारण अजूनही सामना बॅलन्स आहे. विकेट्स घ्याव्या लागतील, डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवावे लागतील या मॅचमध्ये. इथे चांगला फटका वाडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. षटकार. चांगल्या दिशेने वाटचाल करते. त्याला थोडंसं बिघडवण्याचं काम केलं विशालने. एक विशाल मोठं नाव आहे क्रिकेटमधलं या भिलवली टीमचा जर आपण विचार केला कारण पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्यांनी केली. 2 विकेट्स मिळवल्या आणि या धावसंख्येचा पाठलाग करत असताना कॅप्टन इज अ लीडिंग फ्रॉम दी फ्रंट असं आपण नेहमी म्हणतो ना की कॅप्टन तुमचा कसा खेळतो ना त्यावरती तुमची टीम डिपेंड असते आणि कॅप्टन इथे चांगला खेळतोय. टीम एका चांगल्या पोझिशनमध्ये आले. भिलवली टीम विजयाच्या दिशेने वाटचाल करते परंतु खानाव टीमला येत्या 3 ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल जर हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल. तनुजा क्रिकेट संघ बीड खुर्द आणि माननीय सुधाकर भाऊ फाउंडेशन आयोजित मैत्री चषक 2025 हे पहिलं वर्ष या स्पर्धेचं. रजनी स्पर्धा आपल्या परिसरामधील ही पहिली रजनी स्पर्धा. सगळ्यांचं स्वागत. दुसरा गोलंदाज आलाय करण. 27 16 धावा धाव फलकावरती. 37चं टार्गेट. हा ट्रॅकर बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. टू 22 धावा धाव फलकावरती. या मॅच मध्ये पकड मजबूत करत असताना भिलवलेचा संघ खराब चेंडूची प्रतीक्षा करून मोठमोठे फटके खेळले जात आहेत. हा ट्रॅकर पॉइंटच्या दिशेने स्लाइस केला होता चेंडूला. असं वाटलं की हा देखील मोठा फटका येतोय की काय परंतु एक सिंगलच मिळते आहे. करणच्या अगेन्स्ट धाव फलक जाऊन पोहोचेल 23 वरती. 23 धावा 23. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग बघायला मिळाला. अजिंक्य पवार सामन्याचा आस्वाद घेतात. त्यांचं देखील मनपासून आपण स्वागत करूया या मैत्री चषकामध्ये. अजिंक्य पवार थोडंसं त्यांचं टेक्निकल
गोष्टींचं काम चालू आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. KTCचे फाउंडर हा ट्रॅकर आणि गेलाय सीमारेषेच्या पलीकडे षटकार. आणि धावफलक जाऊन पोचलोय 29 धावा. अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे ती भिलवली टीमची या सामन्यात. आणखी एक हाफ ट्रॅकर अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने षटकार. विशाल ऑन फायर नाव षटकार. च्या दिशेने ठोकला आणि बॉल मैदानावरती द्या. धावफलक पोहोचलाय 35 वरती. फक्त 2 धावसंख्येची गरज. काही हरकत नाहीये तिथे आता गर्दी करू नका. मोहिली यांचं संघाचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. इथे चांगला फटका डाऊन द ग्राउंड. थोडीशी मिसफील्ड. सिंगल कंप्लीट विशाल आणि अगदी विजयाच्या समीत पोहोचलाय. षटक क्रमांक 2 समाप्त होत आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा. 1 धावसंख्येची गरज आहे 12 बॉलमध्ये. 12 बॉल 1. चला टॉस जिंकलाय मला असं वाटतंय. वनवे टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सो आपण विनंती करूया लोणावळा टीमला की जशी सामना संपेल आपण लगेचच मैदानावरती जायचंय. टाइमपास करू नका कारण भरपूर वेळ इथे खर्च झालाय. दुर्गेश खोपडे यांना विनंती आहे की आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावरती यावं. दुर्गेश खोपडे या आपण आमच्या व्यासपीठावरती. आणि इथे विजयाचा षटकार ठोकला विशालने. हार्दिक अभिनंदन भिलवली टीम आणि हार्ड लक असेल खानाव टीम. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट विशाल.